काल 18 तारखेला नाही का महामहिम राज्यपाल केसरी मैदानावरती एवढे खतरनाक विषय झाले नाही का तुम्ही ते बघत बस आणि ते विषय नाही का आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे विसरू नका. तर जय शिवराय पब्लिक, दरवेळेस प्रमाणे आपण यावेळेस पण आलो होतो भव्य बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आणि 7 वाजताच नाही का इथं नंदीन चिंतीन गट पाळण्यासाठी सुरू झाली आणि आपण नाही का एकटे नव्हतो आलो, आपली सगळी मित्र पण आले होते बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आणि जे पण नंदीने गटपास झाले होते त्यांचा आनंद तर बघण्यासारखाच होता. आणि आता नाही का आपण ज्याची किती वेळ झाला वाट बघत होतो तो म्हणजेच आपला लाडका मथुर. म्हणून आता मथुर पण जाणार होता मैदानावरती गटपास करण्यासाठी पळायला आणि जसं आपण मथुरला बघण्यासाठी निघालो तसंच नाही का मथुरला मैदानाच्या बॅक साईडला आणलं, कारण की लोक एवढे होते की पाय ठेवायला पण जागा नव्हती आणि तेवढंच नाही का इथं पाऊस पण सुरू झाला आणि पावसात वाढलं होण्यापेक्षा नाही का आम्ही दुसऱ्यांच्या छत्रीमध्ये घुसून गेलो आणि इथंच नाही का मथुरने लखननी गटपास केल्यानंतर सगळ्यांचा आनंद बघण्यासारखाच होता, कारण की तिकडचं मैदान रिकाम होऊन इकडे पुरं भरलं होतं लोकांनी आणि त्यामध्येच नाही का एक वेगळा विषय झाला. आपल्या मित्रांनी ते पाणी बॉटल आणली होती विकण्यासाठी आणि पाणी बॉटल विकणं कमी तर तिथे नाही का लोकांचं ते एकदम गर्दीन झाले होते आणि ते फार डायरेक्ट सांभाळणं ते मुश्किल होत होतं आणि 19-20च्या फरकमुळे मथुरची आणि लखनची सेमी फायनल मध्ये येऊन फायनल मध्ये ते दोघे जाऊ नाही शकले आणि याच कारणामुळे नाही का मथुर प्रेमी आणि लखन प्रेमींनी त्यांनी नाही का नाराजगी अशी काही व्यक्त केली. तर असो, आज सकाळी फायनलची लढत अशी काही पार पडली. बाजी मारली शाकीर तात्यानं, घरचा साज शंकर आणि सम्राट.